ये भाग 3 इतिहास पेपर 6 पेपरचं नाव आहे वस्तुसंग्रहालय शास्त्र आणि अभिलेखागारशास्त्र यांची ओळख। त्यापैकी आपण वस्तुसंग्रहालय शास्त्राची ओळख या टॉपिकची पहिला ओळख करून घेतो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरला आपल्याला 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्काचा प्रोजेक्ट आहे। प्रोजेक्टचा व्हिडिओ करून काल तुम्हाला सेंड केलेला आहे, तुम्ही तो बघितला असाल। आणि तुमचे विषय जे संग्रहालयशास्त्र घेणार आहात की अभिलेखागारशास्त्र घेणार आहेत ते निश्चित करा। निश्चित केल्यानंतर तुमचं नाव, संग्रहालयाचं नाव आणि या संग्रहालयातील कोणत्या विभागावर तुम्ही डिटेल लिहिणार आहात तो विभाग पण लिहा। ते काल तुम्हाला सगळं डिटेल सांगितलेलं आहेच। तर आज आपण या पेपरची ओळख करून घेत असताना या टॉपिक जो पहिला टॉपिक आहे यामध्ये 3 लहान लहान टॉपिक आहेत। यामध्ये वस्तुसंग्रहालय चळवळीचा इतिहास, दुसरा आहे अभिरक्षक किंवा जो संग्रहालय सांभाळतो किंवा त्याची काळजी घेतो, त्याची देखभाल करतो, तो असा जो काही क्युरेटर आहे, त्याला क्युरेटर असेही म्हणतात, अभिरक्षक असेही म्हणतात किंवा संग्रहालय प्रमुख देखील म्हणतात। तर याचं नेमकं काय कर्तव्य आहे, कोणत्या जबाबदारी त्याला पार पाडाव्या लागतात हे आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये बघणार आहोत। आणि मग वस्तुसंग्रहालय शास्त्राचे किती प्रकार आहेत किंवा त्यांचं स्वरूप काय असतं हे आपण तिसऱ्या टॉपिकमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये आज आपण पहिला टॉपिक बघतो, तो म्हणजे वस्तुसंग्रहालय शास्त्राच्या किंवा चळवळ किंवा जी वस्तुसंग्रहालय चळवळ आहे तिचा नेमका इतिहास काय आहे हे आपण बघणार आहोत। ते बघण्या अगोदर संग्रहालय ही कल्पना मूळची इंग्रजी आहे आणि जे काही म्युझियम हा जो काही संग्रहालयासाठी शब्द वापरला जातो हा ग्रीक भाषेतून रूढ झालेला आहे। यापूर्वी त्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये म्युझियम या शब्दाचा अर्थ आराध्य ठिकाण असा मानला जात होता। याचं डिटेल किंवा सविस्तर माहिती बघाव्यास गेल्यास म्युझेस ही ग्रीकांची देवता होती आणि या देवतेच्या उपासनेमुळे कला अध्ययन साध्य होते असा त्यांचा समज होता। आणि ग्रीक जीवनामध्ये तत्त्वज्ञानाबरोबर धर्म, शास्त्र, कला यांनाही महत्त्व होते। आणि म्हणूनच हे जर यायचं असेल तर या देवतेची म्हणजेच म्युझेस देवतेची आपल्यावर कृपा हवी असं वाटत होतं। म्हणजे ही ग्रीकांची कल्पना होती। तर रोमन साम्राज्यामध्ये म्युझियम्स म्हणजे संशोधन संस्था असं मानलं जायचं आणि अशा संस्थांमध्ये धर्मापासून ते शास्त्रापर्यंत सर्वच विषयाचं संशोधन जे काही होई आणि त्यातून निर्माण झालेल्या साहित्यास संग्रहालय असे म्हणत। म्हणजे एकूणच आपण म्युझियस देवतापासून किंवा म्युझियम म्हणजे संशोधन संस्था असे विविध अर्थ बघितले। तर आपल्याकडे पण आज ही कल्पना आहे बघा, सरस्वती देवीचे अध्ययन केलं की अध्ययन करणं सुलभ जातं, तशाप्रमाणे तिकडं म्युझेस देवतेला महत्त्व होतं। आता प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला, आपण बघितलं युरोपामध्ये, SYला शिकलेलो पण आहोत। आधुनिक जगाचा उदय हे पहिलंच प्रकरण जगाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे या अभ्यासक्रमामध्ये किंवा या पेपरमध्ये बघितलेलं आहे। आणि मग या आधुनिक जगाचा उदय कशामुळे झाला तर प्रबोधनाचा कालखंड असेल, 15व्या-16व्या शतकात लागलेले भौगोलिक शोध असतील किंवा धर्मसुधारणा चळवळी, प्रतिधर्म सुधारणा चळवळी, या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजेच आधुनिक जगाचा उदय होय। कारण या काळातील या घटनांमुळे माणूस विचारी बनला, बुद्धिप्रामाण्यवादी बनला, चिकित्सक बनला आणि यातूनच तो प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेनं पाहू लागला। त्यामुळे या काळात
या वस्तुसंग्रहालय शास्त्राला देखील नवे स्वरूप प्राप्त झाले. या काळातील संग्रहालयाच्या जर थोडक्यात स्वरूप बघून घ्यावयाचे झाल्यास त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ते आपल्याला थोडंसं बघितलेलं आहे. ग्रीक व रोमन संस्कृती अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि संग्रह करण्याची कल्पना प्राचीन काळात ग्रीस देशात उदय पावली. इसवी सन पूर्व 280मध्ये पहिल्या टॉलेमी या इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिलं वस्तुसंग्रहालय स्थापन केलं गेलं. त्यामध्ये ग्रीक पंडितांचे पुतळे, शूरपुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे, विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला. कालांतराने युरोपामध्ये खाजगी संग्रहालये निर्माण झाली आणि अशी वस्तुसंग्रहालये ही मनोरंजनाची व ज्ञानाची केंद्र मानली जाऊ लागली. त्यामुळे सार्वजनिक संग्रहालय स्थापन करण्याची कल्पना देखील उगम पावली. पुराण वस्तू गोळा करून घर सजवणे ही पद्धत रूढ झाली आणि याच छंदातून अवशेष संकलन, युरोपातील मोठ्या शहरातून कलावस्तूंचे संग्रहातून उत्खननाची शास्त्रीय बैठक तयार झाली. म्हणजे पुरातत्वशास्त्र आपण याला एक बैठक तयार झाली. 17व्या शतकामध्ये प्राचीन वस्तू शोधून काढणे, शहरांना गावांना भेटी देऊन पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. रोम, व्हेनिस, पॅरिस इत्यादी ठिकाणी संग्रहालय उदयास आली. इतिहासाची आवड वाढून दृष्टिकोन व्यापक झाला व पुरावे गोळा करून त्याद्वारे इतिहास लेखन केलं जाऊ लागलं. या काळामध्ये संग्रहालयाला विविध नावं मिळाली. ती म्हणजे की पहिलं संग्रहालय त्या काळामध्ये गॅलरी म्हणायचे, की ज्या ठिकाणी शिल्पांचे प्रदर्शन करता येतं. दुसरं नाव म्हणजे कॅबिनेट, की ज्या ठिकाणी काहीतरी समजून घेता येतं. आणि तिसरं नाव आहे स्टुडिओ, की अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी विविध वस्तू सुबकरित्या अत्यंत आकर्षकरित्या मांडलेल्या असतात. आता तुम्हाला मी या स्लाईडमध्ये 18व्या शतकातलं संग्रहालय बघा, लोक एकत्र येऊन बघतायत. आणि तेच 20व्या शतकातलं संग्रहालय कसं आहे बघा, सुटसुटीतपणे प्रत्येक व्यक्ती म्हणजे मांडणी वगैरे प्रदर्शन खूप सुंदर रीतीने केलेलं दिसून येतं. आता यानंतर या भारतीय संग्रहालय चळवळीचा विकास कसा झाला, तर 18व्या शतकामध्ये आपण एक भारतीय साम्राज्याचा भाग होतो आणि मग अत्यंत मर्यादा, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुतूहल यातूनच इसवी सन 1784मध्ये कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सर विल्यम जोन्स यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीचा उद्देश काय होता, तर आशियातील विविध देशांच्या इतिहासातील प्राचीन अवशेष, कला, शास्त्र व वाङ्मयांचा अभ्यास करणे आणि संशोधन करणे. आणि त्यातूनच ही जी इमारत उदयास आली, तर तुम्हाला या स्लाईडमध्ये मी विल्यम जोन्स पण दाखवलेलं आहे आणि त्यानं ती कलकत्ता येथे रॉयल सोसायटी स्थापन केलेलं पण चित्र दाखवलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, नुसतं सोसायटी करून तो थांबला नाही, तर लगेच 4च वर्षांनी म्हणजे इसवी सन 1788मध्ये एशियाटिक रिसर्च हे एक नियतकालिक काढून त्या काळात जे काही संशोधन होईल त्याला प्रसिद्धी देण्याचं काम या एशियाटिक रिसर्चद्वारे केलं जाऊ लागलं. आता बघा, भारतीय वस्तुसंग्रहालय चळवळीचा विकास बघत असताना की भारतातला पहिला विकास काय होता, म्हणजे इंग्रज येण्यापूर्वी प्राचीन काळात तर चित्रशाळा, मंदिरे ही संग्रहालये होती. कारण याच ठिकाणी कलाकारांना, चित्रकारांना व्यासपीठ कुठलं इथंच उपलब्ध व्हायचं. कारण शिल्प काढायची असतील तर त्या मंदिरात, चित्र काढून रंगवायची असतील तर ती मंदिरामध्ये. म्हणजे मंदिर हेच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक केंद्र होतं, हे आपणही बघितलेलं आहे. आणि त्यामुळं मग राजांच्या राजवाड्यामध्ये शिकारी केले प्राणी भुसा भरून ठेवले जात. म्हणजे मंदिर आणि राजवाडे किंवा सरदारांची वाडे हीच प्राथमिक स्वरूपाची चळवळीचा म्हणजे विकास जर बघायला गेल्यास तर हाच दिसून येतो. यानंतर जेव्हा इंग्रजांचं आगमन झालं तेव्हा मात्र भारतातील पहिलं
असं शास्त्रशुद्ध संग्रहालय म्हणावयास गेल्यास त्याचं श्रेय सर विल्यम जोन्स व डॉक्टर वॉलिच या डॅनिश शास्त्रज्ञांच्या प्रेरणेमुळे स्थापन झालं. तर पहिला जे 5 टप्पे आहेत, भारतीय वस्तुसंग्रहालय चळवळीच्या विकासातील जे 5 टप्पे आहेत, त्यातला पहिला टप्पा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील संग्रहालय आणि त्याचा कालखंड आहे इसवी सन 1784 ते इसवी सन 1857. हा पहिला टप्पा आहे. आता या टप्प्याकडे बघावयास गेल्यास की या संस्था म्हणजे वस्तुसंग्रहालयासारख्या संस्था काय फायदे मिळवून देणाऱ्या नव्हत्या आणि त्यामुळं कंपनीनं याकडं फारसं काही लक्ष दिलेलं दिसून येत नाही. म्हणजे त्यामुळं वस्तू आणणं किंवा उत्खननात सापडल्या वस्तू आणून ठेवणं म्हणजे फारसे विभाग पण नव्हते आणि फारसं लक्ष पण दिलं गेलं नाही. तरीही मुंबई, मद्रास, कलकत्ता आणि कराची या ठिकाणी कंपनीनं या संग्रहालय वस्तुसंग्रहालयांची स्थापना केलेली दिसून येते. दुसरं आहे महाराजा किंवा संस्थानी काळातील संग्रहालय. त्याचा कालखंड आहे 1857 ते 1900 हा कालखंड आहे. या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणजे या कालखंडात जी काही 16 संग्रहालय स्थापन झाली त्यामधली जवळजवळ 11 संग्रहालये संस्थानी काळात निर्माण झाली आणि म्हणून या कालखंडाला संस्थानी किंवा महाराजा काळातील संग्रहालय असं म्हटलं जातं. तर तुम्हाला मी उदाहरणादाखल 2 संग्रहालयाची चित्र टाकलेली आहेत बघा. त्यामध्ये त्रिवेंद्रमचे महाराजे यांनी स्थापन केलेलं संग्रहालयाचं एक चित्र तुम्हाला मी पाठवलेलं आहे. याशिवाय जयपूरचे महाराजे यांचे एक संग्रहालय मी तुम्हाला दाखवलेलं आहे. यापुढचा कालखंड आहे तो म्हणजे ब्रिटिश कालखंडातील संग्रहालय आणि तो कालखंड आहे इसवी सन 1900 ते 1908. तर या काळातली महत्त्वाचं नमूद करायची गोष्ट सांगायची म्हणजे की लॉर्ड कर्झन हा त्या काळामध्ये गव्हर्नर जनरल होता आणि तो अत्यंत कट्टर साम्राज्यवादी होता. हे आपण बंगालच्या फाळणीवरून वगैरे बघितलेलं होतं. पण त्याच्यामध्ये एक गुण पण चांगला होता, तो म्हणजे भारतातल्या प्राचीन वस्तू किंवा वास्तू याविषयी त्याला एक आत्मीयता होती आणि म्हणून त्याने सर्वे ऑफ इंडिया या संस्थेच्या संचालकपदी सर जॉन मार्शल या एका कर्तबगार व्यक्तीची नियुक्ती केली आणि सर जॉन मार्शल हे एक अत्यंत उत्साही होते. त्यांनी संग्रहालय स्थापन करायला तर म्हणजे उत्साह दाखवला किंवा स्वतःही क्रियाशील होते, पण त्याचबरोबर अजून छोटी छोटी संग्रहालय स्थापन करण्यास देखील इतरांना प्रोत्साहन दिलं. आणि अजून एक या काळातलं वैशिष्ट्य म्हटल्यानंतर सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि या शोधामुळे आपण देखील एका उच्च संस्कृतीचे वारसदार आहोत या भावनेमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाल्याचा दिसून येतो. आणि या काळामध्ये विजापूर, ग्वाल्हेर, लाहोर या ठिकाणी संग्रहालय स्थापन झाली. तर मी ग्वाल्हेरचे जे जिवाजीराव शिंदे किंवा ते ग्वाल्हेरचं म्युझियमचं एक चित्र सेंड केलं आहे आणि शेजारीच म्हणजे डाव्या बाजूला विजापूरत एक संग्रहालय स्थापन झाले त्याचं एक चित्र दाखवलेलं तुम्हाला दिसून येतं. आता यापुढचा जो कालखंड आहे तो म्हणजे 1928 ते 1947 या कालखंडातील संग्रहालय किंवा त्याला असंही म्हणता येईल जनतेचा सहभाग असलेली संग्रहालय. आता मगाशीच आपण बघितलं की सिंधू संस्कृतीच्या शोधामुळं भारतीयांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि आपली ही जी काही प्राचीन संस्कृती आहे ही जपण्यासाठी किंवा तिचे रक्षण करण्यासाठी
सर्वसामान्य जनता देखील अगदी उत्साहाने भाग घेऊ लागली. किंबहुना संग्रहालय स्थापन करण्यामध्ये देखील या सर्वसामान्य जनतेला देखील जे एक उत्साह आला. कारण स्वातंत्र्य चळवळ देखील वेगात सुरू होती. सिंधू संस्कृतीचा शोध लागला होता, आपण मगाशीच बघितलं. आणि परिणामी वस्तुसंग्रहालय चळवळीला अत्यंत चालना मिळाली. आणि या काळामध्ये सातारा असेल, तंजावर असेल म्हणजे तमिळनाडूमधील, पाकिस्तानामध्ये सध्या असेल तक्षशिला असेल, या ठिकाणी संग्रहालय स्थापन झाली. तर तुम्हाला धुळे येथे इतिहासाचार्य राजवाडे यांच्या स्मरणार्थ जे काही संग्रहालय स्थापन झालेला म्हणजे आजही आहे, त्याचा एक तुम्हाला मी फोटो टाकलेला आहे. आणि अशी शेजारी म्हणजे डाव्या बाजूला तंजावर इथे एक संग्रहालय स्थापन झालं, त्याचीही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आणि यानंतर आपण जो काही शेवटच्या टप्प्याकडे जाणार आहोत, तो टप्पा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील संग्रहालय. आता बघा, हा जो 5वा टप्पा आहे, या टप्प्यामध्ये खूप बदल झालेला दिसून येतो. कारण एकतर भारत स्वतंत्र झाला होता आणि आपण राजेशाहीमधून लोकशाहीमध्ये आलो होतो. आणि लोकशाही जर यशस्वी व्हायची असेल, लोकशाही लोकांपर्यंत पोचायची असेल, तर एक शिक्षण देण्याची गरज होती. आणि मग संग्रहालयांचा वापर की मनोरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच मग वस्तुसंग्रहालय हा विषय हा पहिल्यांदा कलकत्ता विद्यापीठात लागू केला गेला आणि नंतर तो सगळ्या विद्यापीठात सुरू केला. शिवाय या विषयामध्ये अधिक नॉलेज मिळण्यासाठी किंवा अधिक ज्ञान होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. परदेशी जे काही यातले तज्ज्ञ होते त्यांना देखील भारतामध्ये बोलवून घेण्यात आलं. आणि हा विषय सर्वसामान्यांपर्यंत कसं जाईल, अनौपचारिक शिक्षण कसं होईल, याला महत्त्व दिलं गेलं. आणि यासाठी संग्रहालयाच्या माध्यमातून शिक्षण होण्यासाठी विविध चर्चासत्राचं आयोजन असेल, संग्रहालयांना शैक्षणिक दर्जा देण्यात आला. युरोप, अमेरिका या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या किंवा आर्थिक मदत देण्यात आली. इसवी सन 1965 आंतरराष्ट्रीय काउन्सिल ऑफ म्युझियम दिल्लीला भरवण्यात आली. म्हणजे एकूणच या टप्प्यामध्ये संग्रहालयाचे देखील विविध विभाग करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीय संग्रहालय, राज्यस्तरीय संग्रहालय, विद्यापीठस्तरीय संग्रहालय, स्थानिक संग्रहालय असे विविध विभाग करून संग्रहालयाच्या विकासाकडं आपली वेगात वाटचाल सुरू झाल्याचं दिसून येतं. आणि या संग्रहालयाच्या कार्यालयाबद्दलच हेच सरकार म्हणतात की सांस्कृतिक आणि सामाजिक संघर्षविरहित इतिहासाचा वारसा आता सरकार तर जतन करू लागलं, पण सर्वसामान्य जनतेने देखील पुढाकार घेतला आणि सगळ्यांनीच मान्य केलं की मनोरंजनातून लोकशिक्षण हे काम संग्रहालय उत्तम करू शकतात. कारण संग्रहालयाची व्याख्या मी सांगायचं विसरले किंवा एक स्लाईड टाकायची की राष्ट्रपरंपरा जपण्यासाठी की काही वस्तू आपण एकत्रित करून ठेवतो, त्या संस्थेला संग्रहालय असं म्हणतात. किंबहुना ज्या संस्थेतून वस्तू एकत्र केल्या जातात, जतन केल्या जातात, त्याच्यातून अन्वयार्थ काढून ते लोकांपर्यंत शैक्षणिक सेवेच्या माध्यमातून पोचवलं जातं. आणि ही कामं जी संस्था करते तिला संग्रहालय असं म्हटलं जातं. तर ही जी काही कामं आहेत ही आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विविध प्रकारची संग्रहालय करू लागली. आणि त्यातूनच संग्रहालय विषय हा लोकमान्य झाला आणि संग्रहालय चळवळीचा एक टप्पा इथं पूर्ण होऊन पुढच्या विकासाकडे ही चळवळ वाटचाल करू लागल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे लेक्चर संपलेलं आहे. काय अडचणी असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट. थँक्यू.